नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी पालकर तुमच्या सर्वांचे अमोल पालकर इन्स्टिट्यूट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. तर आज आपण सायन्सचे टॉप 20 क्वेश्चन्स बघणार आहोत. ज्यांनी चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी एकदा करून द्या. तर चला, फर्स्ट क्वेश्चन, अमलगममध्ये नितांत आवश्यक काय असते? हा STI 2016चा क्वेश्चन आहे. इथे ऑप्शन्स दिलेले आहेत: पारा, चांदी, लोह आणि प्लॅटिनम. तर बघा, अमलगम म्हणजे काय असतं? अमलगम म्हणजे एक मिश्रण असतं, पण ते मिश्रण कोणासोबत असतं? तर हे मर्क्युरी सोबतचं एक मिश्रण असतं. मर्क्युरीलाच आपण मराठीमध्ये पारा म्हणतो. तो मर्क्युरी सोबत इतर एलिमेंट सोबत त्याचे मिश्रण तयार करतो, तेव्हा तिथे एक अमलगम फॉर्म होतो. तर आपला आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर 1, पारा. तर बघा, इथे चांदी सुद्धा आहे. तो चांदी सोबत मिश्रण तयार करतो, बट अमलगम तयार होण्यासाठी मर्क्युरी हा मोस्ट इम्पॉर्टंट असतो. इथे लोह आणि प्लॅटिनम आहे. तर लोह आणि प्लॅटिनम हे दोन अपवाद आहेत, ते कधीही अमलगम तयार करत नाही. तर आपला आन्सर असेल पारा, ऑप्शन नंबर 1. सेकंड क्वेश्चन, कोणते मिश्रण नाही? ऑप्शन्स आहेत: पाणी, हवा, माती आणि खडू. तर बघा, मिश्रण म्हणजे काय असतं? 2 or more सबस्टन्स और एलिमेंट्स तिथे कंबाईन होतात आणि तिथे एक मिश्रण तयार होतं. तर इथे हवा आहे. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. तिथे व्हेरियस गॅसेस बघायला मिळतात: नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि खूप सारी असतात. तर हवा एक मिश्रण आहे. अगेन खडू हे सुद्धा एक मिश्रण आहे. ते कॅल्शियम कार्बोनेटचं मिश्रण आहे आणि तिथे अदर केमिकल सुद्धा असतात. माती हे सुद्धा मिश्रण आहे. त्यामध्ये खनिजे असतात, असेंद्रिय घटक असतात, पाणी असते. बट जे पाणी आहे हा एक कंपाऊंड आहे. तो कशापासून बनतो? तर तो ऑक्सिजन आणि हायड्रोजन पासून बनलेला असतो. त्यामध्ये 2 ॲटम हायड्रोजनचे असतात आणि 1 ॲटम हा ऑक्सिजनचा असतो. आणि ते कंपाऊंड आहे. पाणी आपण कुठलंही घेतलं, पाणी समुद्राचं असो, नाल्याचं असो, नदीचं असो, तर त्या पाण्यामध्ये 2 ॲटम हे हायड्रोजनचे असणार आणि 1 ॲटम हा ऑक्सिजनचा असणार. तर पाण्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2O. तर पाणी हे कंपाऊंड आहे, ते संयुग आहे, ते मिश्रण नाही. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, पाणी. थर्ड क्वेश्चन, खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता? तर शुद्ध पदार्थ म्हणजे काय असतं? जे शुद्ध पदार्थ असतात ते एकाच ॲटम पासून बनलेले असतात. जसे की जे एलिमेंट्स आहेत, म्हणजेच मूलद्रव्य आहेत, ते सर्व शुद्ध पदार्थ आहेत, ते प्युअर सबस्टन्स आहे. कारण ऑल एलिमेंट्स आर मेड अप ऑफ ओनली वन काइंड ऑफ ॲटम, दॅट्स वाय एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्स. तर ऑप्शन्स बघा: लोह, गाईचे दूध, पेट्रोल आणि समुद्राचे पाणी. तर आपल्याला इथे एक एलिमेंट दिसत आहे. कोणता एलिमेंट आहे? तर इथे लोह हा एलिमेंट आहे. दॅट्स वाय लोह हा एक शुद्ध पदार्थ आहे, कारण तो एकाच ॲटम पासून बनलेला आहे. तो एका आयनच्या ॲटम पासून बनलेला आहे. पेट्रोल, समुद्राचे पाणी, गाईचे दूध यामध्ये खूप टाईपचे सबस्टन्स असतात, त्यामुळे ते शुद्ध पदार्थ नाहीत. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, लोह. तर चला समोर बघूया. क्वेश्चन नंबर 4, अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात? त्यासाठी आपल्याला कक्षा माहित असणे गरजेचे आहे. जेव्हा आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन करतो तर आपल्याला त्याच्या कक्षा माहिती असतात. कक्षा कोणकोणत्या आहेत? के, एल, एम आणि एन. याच्या काही कॅपॅसिटी आहेत. तर के ची कॅपॅसिटी आहे 2, एल ची कॅपॅसिटी आहे 8, एन ची कॅपॅसिटी आहे 18 आणि एन ची कॅपॅसिटी आहे 32. तर आपल्याला क्वेश्चन काय आलेला आहे? अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात? तर बघा, पहिली कक्षा, दुसरी कक्षा आणि तिसरी कक्षा. तर तिसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असू शकतात? तर तिसऱ्या कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन असू शकतात. आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप मध्ये आढळतो? आयसोटोप म्हणजे काय असतं? तर आयसोटोप म्हणजे हे एलिमेंट्सचे अनेक रूपे असतात जे निसर्गामध्ये प्रेझेंट असतात. तर बघा, आयसोटोप म्हणजे असे एलिमेंट ज्यांचा ॲटॉमिक मास हा सेम असतो आणि त्यांचा ॲटॉमिक मास नंबर हा डिफरंट असतो. तर बघा, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतं? ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन, त्यामध्ये किती प्रोटॉन प्रेझेंट आहे त्याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. आणि ॲटॉमिक मास नंबर काय असतं? ॲटॉमिक मास, तर हा सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन असतो. त्या एलिमेंटमध्ये किती प्रोटॉन आणि किती न्यूट्रॉन प्रेझेंट आहे त्याची सम असते, त्याला आपण ॲटॉमिक मास म्हणतो. तर आयसोटोप म्हणजे काय असतं? आपण एक एक्झाम्पल घेऊया, ऑक्सिजन. याचा ॲटॉमिक नंबर आहे 8. तर ॲटॉमिक नंबर हा आपण त्याच्या बेस जवळ लिहितो 8, म्हणजेच त्याच्यामध्ये 8 प्रोटॉन्स आहेत. देन त्याच्या हेडवर आपण त्याचा ॲटॉमिक मास नंबर लिहितो, तर त्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे 16. तर असे एलिमेंट ज्यांचा ॲटॉमिक नंबर हा
सेम असेल आणि त्यांचा ऍटॉमिक मास नंबर हा डिफरंट असेल त्याला आपण आयसोटोप म्हणतो. तर क्वेश्चन आहे की ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप मध्ये आढळतो? तर ऑक्सिजन निसर्गात 3 आयसोटोप मध्ये आढळतो. कोणते 3 आयसोटोप आहेत ते? तर बघा, पहिला आयसोटोप आहे 16, दुसरा आयसोटोप आहे 17 आणि तिसरा आयसोटोप आहे 18. बघा, याचा ॲटॉमिक नंबर सेम दिसत आहे, फक्त त्याचा ॲटॉमिक मास नंबर हा डिफरंट दिसत आहे. तर जो O16 आहे तो 99.7% मध्ये निसर्गामध्ये प्रेझेंट असतो. देन ऑक्सिजन 17 त्याचे प्रमाण 0.04% आहे आणि 18चे प्रमाण 0.2% आहे. तर अशा प्रकारे ऑक्सिजनचे आयसोटोप निसर्गामध्ये 3 मध्ये आढळतात. तर आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, 3. नेक्स्ट क्वेश्चन, पूर्ण अष्टक कंप्लीट असलेले मूलद्रव्य कोणते, म्हणजेच कोणते एलिमेंट्स हे ऑक्टेट मध्ये फॉर्म असतात? तर बघा, यासाठी आपल्याला त्याचा सिम्बॉल, त्याचं ॲटॉमिक नंबर, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहीत असायला पाहिजे. तर मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 12 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 282. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे त्याला शेलमध्ये डिवाइड करणे, ते आपण शेल बघितल्या होत्या. तर बघा, त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. देन नेक्स्ट सोडियम, याचा ॲटॉमिक नंबर आहे 11, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 281, त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन. देन अगेन हेलियम 2, त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि निऑन, याचा ॲटॉमिक नंबर आहे 10 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 8, त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये इथे 8 इलेक्ट्रॉन दिसतात, म्हणजे त्याचा अष्टक कंप्लीट आहे. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, निऑन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 7, जोड्या जुळवा. इथे काही समस्थानिके म्हणजेच आयसोटोप्स दिलेले आहेत आणि समोर त्याचे काही उपयोग आहेत. तर बघा, युरेनियम, कोबाल्ट, आयोडीन आणि कार्बन, इथे त्याचे उपयोग आहेत कर्करोगावरील उपचार, ग्वायटरवरील उपचार, अश्मांचे वय आणि अणुभट्टी. तर बघा, जो युरेनियम आहे तो एक रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. कसा आहे? रेडिओ ऍक्टिव्ह. त्याचा वापर थर्मल प्लांट मध्ये केला जातो वीज निर्मितीसाठी. तर बघा, याचा आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर 4, अणुभट्टी. देन कोबाल्ट, कोबाल्टचा एक आयसोटोप आहे कोबाल्ट 60. कोबाल्ट 60, तर याचा वापर केव्हा केला जातो? याचा वापर कॅन्सरवरील उपचार करण्यासाठी केला जातो. इथे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, कर्करोगावरील उपचार. देन नेक्स्ट आहे आयोडीन, तर आयोडीनचा वापर ग्वायटरवरील उपचार करण्यासाठी केला जातो. ऑप्शन नंबर 2, ग्वायटर म्हणजे जेव्हा थायरॉइड ग्लँडची अनियंत्रित वाढ होते त्याला ग्वायटर असे म्हणतात. आणि लास्ट आहे कार्बन, तर कार्बनचा सुद्धा एक आयसोटोप आहे कार्बन 14. याचा वापर अश्मांचे वय, जुन्या वस्तूंचे वय काढण्यासाठी केला जातो. तर असा ऑप्शन आपल्याला कुठे दिसत आहे? ऑप्शन नंबर 2, 4, 1, 2, 3. चला नेक्स्ट बघूया. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो, म्हणजेच रस्टिंग प्रोसेस? काय होतं रस्टिंग मध्ये? जे लोखंडाचे वस्तू असतात त्यांच्यावर एक रेडिश ब्राऊन कलरची लेअर तयार होते, त्यालाच आपण रस्टिंग म्हणतो. तर आपल्याला इथे एक प्रोसेस माहित असणे गरजेचे आहे. कोणती प्रोसेस? गॅल्वनायझेशन. गॅल्वनायझेशन. गॅल्वनायझेशन म्हणजे काय असतं? जे लोखंडाचे सबस्टन्स असतात त्याच्यावर एक झिंकची कोटिंग दिली जाते. कोटिंग दिल्याने काय होते? झिंक काय करतो? निसर्गातील ऑक्सिजनला आणि ओलाव्यापासून जे सबस्टन्स असतात लोखंडाचे त्याला सुरक्षित ठेवतो. तर आपला आन्सर काय असेल इथे? झिंक. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, नैसर्गिक वायूमध्ये कोणाचे प्रमाण मुख्यत्वे करून असते? ऑप्शन्स ब्युटेन, प्रोपेन, मिथेन, इथेन. नैसर्गिक वायू म्हणजेच नॅचरल गॅस. तर बघा, इथे आपला आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3, मिथेन. मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4 आणि याचे प्रमाण असते 80 to 95%. बाकी वायू सुद्धा असतात बट याचं प्रमाण ॲज कम्पेअर टू मिथेन कमी असतं. दॅट्स वाय आवर आन्सर इज ऑप्शन नंबर 3, मिथेन. नेक्स्ट क्वेश्चन, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? ऑप्शन्स आर जे थॉम्सन, गोल्डस्टीन, जेम्स चार्विक अँड रुदरफोर्ड. तर बघा, 1897 मध्ये एका शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध लावला. त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे कॅथोड रे एक्सपेरिमेंट आणि त्यांना त्या एक्सपेरिमेंटसाठी, त्या शोधासाठी नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला. तर ते
सायंटिस्ट आहेत सर जे थॉम्सन. तर आपला आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1. तर गोल्डस्टीन यांनी कशाला डिस्कवर केलं? त्यांनी केली डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. त्यांनी प्रोटॉनचा शोध लावला. देन जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे डिस्कवरी. आणि रुदरफोर्ड यांनी न्यूक्लियसचा शोध लावला. ऍटम मध्ये जे न्यूक्लियस असतात त्यांनी न्यूक्लियसचा शोध लावला. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. पिवळ्या हिरव्या रंगाच्या वनस्पतींना असे म्हणतात, म्हणजेच काय म्हणतात? हा क्वेश्चन एमपीएससी 2018चा आहे. तर ऑप्शन्स बघा, क्लोरोफायसी, सायनोफायसी, फिओफायसी अँड झॅन्थोफायसी. तर जे ऑप्शन्स दिसत आहे त्या सर्व अलगी आहेत, म्हणजे ते शेवाळाचे प्रकार आहेत. तर बघा, क्लोरोफायसी, क्लोरोफायसीचा कलर कसा असतो? तर क्लोरोफायसीचा कलर हा फिकट हिरवा असतो. कसा असतो? फिकट हिरवा. यांना कलर का प्राप्त होतो? कारण यांच्यामध्ये काही पिगमेंट प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असते? पिगमेंट. त्या पिगमेंटमुळे त्यांना कलर प्राप्त होतो. सेकंड आहे सायनोफायसी. तर सायनोफायसीचा कलर आहे ब्ल्यू अँड ग्रीन, म्हणजेच निळा आणि हिरवा. देन फिओफायसी, तर फिओफायसीचा कलर आहे तपकिरी. आणि जे झॅन्थोफायसी आहे यांचा कलर आहे पिवळा आणि हिरवा. पिवळा आणि हिरवा. तर हा कलर यांना का प्राप्त होतो? यांच्यामध्ये दोन पिगमेंट्स प्रेझेंट असतात. एक असतो झॅन्थोफिल आणि दुसरा असतो कॅरोटेनॉइड्स. यांच्यामुळे त्यांना पिवळा आणि हिरवा कलर प्राप्त होतो. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, झॅन्थोफायसी. नेक्स्ट, खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रिएंट कोणते? तर ऑप्शन्स आर मॅग्नेशियम, मॉलिब्डेनियम, झिंक अँड बेरियम. सिम्बॉल इज Ba. तर बघा, वनस्पतींच्या वाढीसाठी दोन घटक इम्पॉर्टंट असतात. कोणते दोन घटक? एक आहे मॅक्रोन्यूट्रिएंट आणि दुसरा आहे मायक्रोन्यूट्रिएंट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॅक्रो अँड मायक्रो? तर बघा, जे मायक्रोन्यूट्रिएंट असतात ते वनस्पतींना जास्त प्रमाणात लागतात ऍज कम्पेअर टू मायक्रोन्यूट्रिएंट. ते कमी प्रमाणात लागतात. तर असे कोणते एलिमेंट्स आहेत जे जास्त प्रमाणात लागतात? तर बघा, मॅग्नेशियम, सोडियम, सल्फर, फॉस्फरस, नायट्रोजन हे जास्त प्रमाणात लागतात. तर इथे ऑप्शन्स दिलेले आहे मॅग्नेशियम, मॉलिब्डेनियम, झिंक, बेरियम. तर आपला ऑप्शन काय राहील? ऑप्शन नंबर 1, मॅग्नेशियम. आणि जे कमी प्रमाणात लागतात ते आहे झिंक, बेरियम अँड मॉलिब्डेनियम. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. रक्त गोठण्याची प्रक्रिया कुठे सुरू होते? ऑप्शन्स आर श्वेत रक्तकणिका, लसिका, लोहित रक्तकणिका आणि रक्तपट्टिका. त्यालाच आपण प्लेटलेट्स म्हणतो. तर आपला आन्सर काय राहील? ऑप्शन नंबर 4, प्लेटलेट्स. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता मूलद्रव्य हा निष्क्रिय वायू आहे? निष्क्रिय वायू म्हणजेच नोबल गॅस. तर बघा, पिरियोडिक टेबल मध्ये जो ग्रुप नंबर 18 आहे ते सर्व निष्क्रिय वायू आहेत. तर त्यामध्ये कोणते एलिमेंट्स येतात? तर त्यामध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन हे 6 एलिमेंट नोबल गॅस आहेत. काय आहेत? नोबल गॅस. ते कोणते एलिमेंट सोबत केमिकल रिएक्शन फॉर्म करत नाही. तर इथे आपल्याला ऑप्शन दिसत आहे ऑक्सिजन, हेलियम, क्लोरीन आणि नायट्रोजन. तर कोणता मूलद्रव्य हा निष्क्रिय वायू असेल? ऑब्विसली हेलियम. ऑप्शन नंबर 2. चला नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 18. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस राहते. पित्तरस मीन्स बाईल ज्यूस. बाईल ज्यूस. तर बघा, ऑप्शन्स आहेत लालोत्पादक ग्रंथी म्हणजे सलायव्हरी ग्लँड्स, यकृत, स्वादुपिंड आणि जठर ग्रंथी. इट इज व्हेरी इझी. ऑप्शन नंबर 2, यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपण म्हणतो लिव्हर. ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि ती पित्तरस राहते. दॅट इज बाईल. आणि ते कुठे स्टोअर केलं जातं? ते गल ब्लॅडर मध्ये स्टोअर केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? संमिश्राला आपण काय म्हणतो? अलॉय. तर अलॉय कसे फॉर्म होतात? इट इज कॉम्बिनेशन ऑफ 2 or more मेटल्स और नॉन मेटल्स तिथे कंबाईन येतात आणि तिथे एक संमिश्र म्हणजेच अलॉय फॉर्म होतं. तर स्टेनलेस स्टील एक कशाचं अलॉय आहे? ऑप्शन्स आहेत लोखंड व कार्बन, लोखंड, क्रोमियम व निकेल, लोखंड, क्रोमियम व कोबाल्ट, लोखंड, टीन व कार्बन. तर ऑप्शन नंबर 2, लोखंड, क्रोमियम व निकेल. लास्ट क्वेश्चन, मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणजे?
तर बघा, मूलद्रव्यांची समस्थानिके यालाच काय म्हणतो आपण? आयसोटोप. You know what is meant by isotope? Same atomic number but different atomic mass number. तर ऑप्शन्स आहेत अणुक्रमांक सारखा परंतु वस्तुमानांक अणुवस्तुमानांक भिन्न. सेकंड, अणुवस्तुमानांक सारखा परंतु अणुक्रमांक भिन्न. थर्ड, अणुक्रमांक सारखा व अणुवस्तुमानांक सारखा. ऑप्शन नंबर 4 खालीलपैकी एकही नाही. सो ऑप्शन नंबर 1 अणुक्रमांक सारखा परंतु अणुवस्तुमानांक भिन्न. आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. तर या व्हिडिओमध्ये आपण सायन्सचे काही टॉप 20 क्वेश्चन्स बघितले आहे जे इम्पॉर्टंट आहेत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.